करणे ते हेची करा जय, नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, शरणांगता देव राखे, एरावा के विघ्नाचे, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. तुका म्हणे लीन व्हावे, तुका म्हणे लीन व्हावे, कळे भावे वर्म हे, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. सालाबाद प्रमाणे श्री सद्गुरू सेवा समिती मुलुंड यांच्या माध्यमाने गेली 9 वर्ष हा उत्सव चालू आहे. ही माझी पहिली सेवा आहे. हरिभक्तीपरायण संजय वैद्य आणि मित्रमंडळी मला सेवा दिलेली आहे आणि मी वेळेवर हजर झालेलो आहे. मी मूळचा आहे कोल्हापूरचा, राहतो सध्या ठाण्यामध्ये आणि वास्कर फळावरचा बुवा आहे. थोडीशी पद्धत वेगळी आहे. तेव्हा सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो. तुकाराम महाराज या अभंगामध्ये सगळ्यांना उपदेश करतात. करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. उपदेशपर सुंदर असा चिंतनी अभंग आहे. माणसाने काहीतरी केलं पाहिजे. 84 लक्ष योनी, 4 खाणी 3 गुणी याचा विचार केला ना, माणसाचा देह अतिशय दुर्लभ आहे. आपल्या सगळ्यांना 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं. आपण म्हणजे देह नाही, आपण आहोत जीव. देह एक दिवस सोडणार आहे आणि सगळ्यांचा सुटतो तसा. 20 लाख वेळा झाडामध्ये जन्म घ्यावा लागतो, 9 लाख वेळा जलचर प्राणी, 11 लाख वेळा सरपटणारे प्राणी, 10 लाख वेळा पक्षी, 30 लाख वेळा पशु आणि 4 लाख वेळा माणूस. या सगळ्यांची बेरीज आहे 84 लक्ष योनी. 4 खाणे म्हणजे स्वेदज, अंडज, उद्भिज, जारज आणि 3 गुणी म्हणजे सत्व, रज आणि तम. 3 गुणी 4 खाणी 84 लक्ष योनीमध्ये आपण फिरतो. माणसाचा जन्म कधीतरी मिळतो. देवाने माणसावर फार मोठी कृपा केलेली आहे. जसं आपलं सरकार आहे ना, काही लोकांवर कृपा करतं ना. आता माझंच उदाहरण सांगतो. मी ज्येष्ठ नागरिक आहे. माझं वय सध्या 74 वर्ष आहे. मला 3 सवलती होत्या पण एक बंद झाली. कोणती 3 सवलती? एस टीमध्ये जर मी प्रवास करायला लागलो ना 50% मला भाडं. बँकेमध्ये एफ मध्ये पैसे टाकायला गेलो ना, ज्येष्ठ नागरिक म्हणून 50 पैसे व्याज जास्त. आणि रेल्वेमध्ये 40% सूट होती. कोरोनामध्ये बंद झाली, ती अजून चालू झालेली नाही. असो, ज्येष्ठ नागरिक म्हणून या सवलती आहेत. सरकार आपल्या सवलत देतं ना. देवाने माणसाला जवळजवळ 14 सवलती दिलेल्या आहेत. म्हणजे माणसावर विशेष कृपा आहे. फक्त बोलून जातो. त्यातल्या 2 वर मला फक्त चिंतन करायचं आहे. नंबर 1, हात आणि देवाने फक्त माणसांना दिलेले आहेत. बाकी हात कोणाला नाहीत. पशूंना हात नाहीत, पक्ष्यांना हात नाहीत, सरपटणाऱ्या प्राण्यांना सुद्धा हात नाहीत. नंबर 2, माणूसच हसतो, बाकी कोणी हसत नाही. नंबर 3, माणूसच उभा आहे, बाकी सगळ्यांचे देह आडवे आहेत. नंबर 4, माणूसच बोलतो, बाकी कोणी बोलत नाही. नंबर 5, ज्ञान फक्त माणसालाच, बाकी कोणाला नाही. नंबर 6, लाज आहे ना, लाज ही फक्त माणसाला आहे. नंबर 7, देवाचं स्मरण फक्त माणूसच करू शकतो. नंबर 8, या देहाची इच्छा वरचे देव करतात. नंबर 9, या देहाने देव होता येतं. नंबर 10, ही आहे कर्मभूमी. नंबर 11, ही आहे पाप पुण्य भूमी. नंबर 12, सर्व सुखाचा अधिकारी फक्त माणूस आहे. नंबर 13, हे आहे जंक्शन स्टेशन. जंक्शन स्टेशन कशाला म्हणतात नंतर सांगतो मी. आणि नंबर 14, याच देहामुळे माणूस 84 लक्ष योनीतून बाहेर पडू शकतो. येणेच शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येळधारे शरीरापुढे ज्ञानोबाने म्हणतात. हे 14 लक्षणे मी माझ्या चिंतनाने काढलेली आहेत. याला सगळ्याला प्रमाण आहेत. मला 2च सांगायचे फक्त. हात आहेत ना, हात देवाने फक्त माणसाला दिले आहेत. सकाळी उठल्याबरोबर हाताचं दर्शन घ्यायचं असतं. कराग्रे वसती लक्ष्मी, कर मुले सरस्वती, कर मध्ये तो गोविंदम प्रभाते, कर दर्शनम. कप आणि बशी दर्शनम नाही. आपण सकाळ सकाळी कप आणि बशी दर्शनच होतं. हातात तुमची आहे लक्ष्मी मिळवायची, गोविंद मिळवायचा का सरस्वती मिळवायची. 3 देवता देवाने हातावर ठेवलेले आहेत. हात हे माणसाचं भूषण असल्यामुळे तुकारामाने जी प्रमाण मारली, सगळ्या प्रमाणामध्ये हात घातलाय. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तुझोडशी नारायण नाशे जीव पण भोरो. पायवारीचं महत्व सांगताना पाय घातला पाहिजे होता, तिथं पण हातच घातलाय. जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावं या पायी, तो आपले सहित पाय त्यात्रे जायचं को नको. सदैव तुम्हा आहे हात पाय चालण्या.
हात शब्द पहिल्यांदा घातलेला आहे, कारण हे माणसाचं भूषण आहे. हात म्हणजे काय करायचं आहे ना, हे माणसाच्या हातामध्ये आहे. एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगतो झोप उडण्याकरता. तशी आपली झोप येणार नाही, तर जेवण नंतर आहे. 9 त्याकडे जर कीर्तन असेल तर अर्धी माणसं झोपलेलीच असतात बुवा. ही चांगली गोष्ट आहे. 7:30 ते 9:30. एका गावामध्ये एक हुशार माणूस होता, 7वी पास, पूर्वीचा काळ. आणि तो सगळ्या कामामध्ये तरबेज होता. सत्यनारायणची पूजा कोण सांगणार, वास्तुशांती करणार, लग्नाचे मंगलाष्टक म्हणणार, कधी कधी मुडकं तोडकं प्रवचन करणार, मुडकं तोडकं कीर्तन करणार, पकवाज सुद्धा वाजवणार, गाणार सुद्धा. चांगल्या कामामध्ये एक्सपर्ट होता. ऑलराऊंड काय म्हणतात त्याला, ऑलराऊंडर. ऑलराऊंडर. हे संस्थेतली मुलांना ऑलराऊंडर असतात बा. कुठे उभे करा संस्थेतली, जो मला संस्थेतली काही करणार, पकवाज वाजवणार, गाणार, कीर्तन करणार, प्रवचन करणार, नाचणार सुद्धा. तो माणूस ऑलराऊंड होता, सगळ्या कामामध्ये तरबेज. पण गावामध्ये 4 मुलं तयार झाली, द्वेष करायला लागली. म्हणजे आम्ही ग्रॅज्युएट आहेत, आमच्याकडे कोण बघतच नाही. आणि 7वी पास माणूस सगळे नमस्कार करतात. त्या चौघांनी पाटलाला आणि सरपंचाला गाठला. म्हटले, साहेब तो माणूस हुशार का आम्ही हुशार एकदा ठरवू दे. अहो मी ग्रॅज्युएट असून आमच्याकडे कोण बघत नाही आणि 7वी पास माणूस सगळे नमस्कार करतात. काय आमची क्रेडिट आहे की नाही? सरपंचाने विचारलं, याच्याकरता काय करावं लागेल? म्हटले, त्या सज्जन माणसाला मी एक प्रश्न विचारला सगळ्यांच्या गावासमोर, त्याने उत्तर बरोबर दिले ना, आम्ही सुद्धा पाया पडणार. आणि उत्तर बरोबर दिले नाही, सगळ्या गावाने आमच्या पाया पडलं पाहिजे. शिकून आमचा उपयोगच काय? आता सरपंचानी पाटलाने त्या सज्जन माणसाला सांगितले, गावचे 4 पदवीधर आहेत ना, ग्रॅज्युएट मुलं, तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, तुम्ही उत्तर देऊ शकाल का? म्हणजे उत्तर देतो, पण गावामध्ये सभा घ्या चौकामध्ये, ते उत्तर देणार मी. सरपंचानी पाटलाने सांगितलं, चौघांना तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सज्जन माणूस तयार आहे, प्रश्नाची तयारी करा. म्हणजे चौघांची सभा झाली. काय प्रश्न विचारावा म्हणजे उत्तर देता येणार नाही त्या सज्जन माणसाला. म्हणजे काय प्रश्न विचारावा यांना प्रश्न पडला. कोणाला? चौघांना. वासरात लंगडी गाय शहाणी. तो एक म्हटला, मित्र आपण असं करू, जिवंत माशी हातात पकडू, जिवंत माशी, आणि सगळ्या गावासमोर त्याला विचारू, माशी जिवंत आहे का माशी मेलेली आहे? जर मेलेली म्हटलं तर सगळ्यांच्या समोर अशी उडवायची, जिवंत आहे, आणि जिवंत म्हटले जाता जात मारायची. उत्तर काय दिलं, विजय आमचाच. अर्थात पाटलांनी सरपंचाने गावामध्ये सभा घेतली चौकामध्ये. हा सज्जन माणूस वयस्कर असल्यामुळे स्टेजवर बसला होता, मंचकावर, आणि बाकीचे 4 जण सफारीवर आले होते. बापाच्या जीवावर सफारी. पगार 5,000, मोबाईल पाहिजे 20,000चा. तू का म्हणे टाळा नाही त्याची अवकाळ. कोण सांगणार मुलांना? जशी तुमची मुलं तशी माझी मुलं. सफारी आले होते, खुर्चीवर बसले होते, खाली खुशीत होते. त्यांना माहित होतं विजय आपलाच आहे. गुलालाची पोती आणून घरात ठेवली होती बघा, मिरवणूक काढण्याकरता. त्यांच्या जो पुढारी होता त्याने माशी हातात पकडली होती. सरपंचाने सांगितलं, म्हणजे उठा, तुमचा प्रश्न विचारा. ज्याच्या हातामध्ये माशी होती ना, सगळ्यांच्या समोर आला. म्हणजे गावाला येणो, माझ्या हातामध्ये माशी आहे, माशी. फक्त या सज्जन माणसाने एवढंच उत्तर द्यावं, माशी जिवंत आहे का माशी मेलेली आहे? सगळं गाव बघत राहिलं सज्जन माणूस काय उत्तर देतोय. पण सज्जन माणूस यांच्या बापाचं वारसा जेवला होता बुवा. सगळी झुळबुळ बघत होता. सगळ्यांच्या समोर आला सज्जन माणूस आणि उत्तर दिलं, माशी जिवंत ठेवायची का माशी मारायची हे तुमच्याच हातात आहे. असं म्हटल्यानंतर सगळे साष्टांग दंडवत घातला. आम्ही हारलो, दृष्टांत संपला. मी दृष्टांत कशाकरता सांगितला? माशी मारायची का जीवन ठेवायची जसं त्याच्या हातामध्ये, तसं दारू पिऊन नरकाला जायचं, यज्ञ करून स्वर्गाला जायचं, का भजन करून वैकुंठला जायचं हे सुद्धा तुमच्याच हातात आहे. मग तुकारामांनी एक प्रमाण लिहिले 100 कडच्या अभंगामध्ये, हाती आहे हित करील तयासी, हाती आहे हित करील तयासी, हाती आहे हित करील तयासी, हाती आहे हित करील तयासी. म्हणावूनी ऋषी सांगितले, म्हणूनी ऋषी सांगितले, म्हणूनी ऋषी सांगितले. हाती आहे हित करील तयासी, हाती आहे हित करील तयासी. हाती आहे हित करील तयासी, हाती आहे हित करील तयासी. हाती आहे हित करील तयासी, हाती आहे हित
सांगितले. काय करायचे माणसाच्या हातामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये काय काय वाक्य आलेली आहेत. मी कोणावर टीका करत नाही. कोणती वाक्य? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगवा. तुकाराम महाराज म्हणतात ही सगळी शिळी वाक्य आहेत. का? हे साधू संतांनी अगोदर सांगितलंय बुवा. तुकाराम महाराज म्हणतात मी सुद्धा सांगितलेलं नाही, साधू संतांनी सांगितलेलं नाही. काय करायचं ना, हे फक्त माणसाच्या हातामध्ये आहे. करणे ते हेची करा. काय करायचं तुम्ही करू शकता. दुसरा एक मुद्दा मी सांगतोय, कर्म ही कर्मभूमी आहे. कर्म करण्याचा अधिकार फक्त माणसाचा आहे. कर्मभूमी ऐसा ठाव व्यवसाय जाणावा. स्वर्गातल्या देवांना सुद्धा काय करण्याचा अधिकार नाही आणि पशुपक्ष्यांना अधिकार अजिबात नाही. फक्त ही कर्मभूमी आणि भोगभूमी सुद्धा आहे माणसाची. काय करू ना तो माणूस करू शकतो. वरच्या दिव्य लोकांना सुद्धा हा अधिकार नाही. एक पुराणामध्ये कथा आहे, रोमश नावाचे ऋषी स्वर्गामध्ये गेले होते आणि इंद्र 8वा बंगला बांधत होता. त्या रोमश ऋषीने विचारलं, म्हणाले महाराज काय चाललंय? म्हणजे 7 बंगले मला पसंत नाहीत, आता 8वा बांधतोय, इथे मी राहणार आहे. माझ्या मताप्रमाणे सगळं काम चाललंय. किचन कुठे ठेवायचं, हॉल कुठे ठेवायचा, देवघर कुठे ठेवायचं, इथे मी राहणार आहे. इंद्राने विचारलं, म्हणजे आपण कुठे राहता महाराज? ऋषीने विचारले. नाही म्हटले, मी अजून घर बांधलंच नाही. म्हणजे का? जगायचं आहे किती दिवस, कशाला घर बांधू? माझ्याकडे 2च वस्तू आहेत, कमंडलू आणि वळकटी. वळकटी मी 4 प्रकारात उपयोगात आणतो. सूर्य जर पूर्वेला वेगळ्या अशी धरतो, मध्याकाळी अशी धरू वळकटी, संध्याकाळी अशी धरतो, झोपण्याकरता तीच वळकटी. हळीच्या भाषेमध्ये 4 in 1. एका वळकटीचा 4 प्रकारे उपयोग. आणि कमंडलू शौचाकरता तोच आणि घासून आणि पाणी पिण्याकरता तोच. जसा आपला पायवारीचा तांब्या. जे पायवारी करतात ना त्याला बरोबर माहिती आहे तांब्या. मी सुद्धा अजून पायवारी करतो आहे आणि अनुभव आमचा सांगतो. पायवारी निघताना तांब्या जर मागितला ना, बायको चेपलेला तांब्या देणार सांग घेऊन. आणि आल्यानंतर विचारणार तांब्या आणला का. स्त्रियांनी क्षमा करावी, बायकांचं भांडीवर फार लक्ष आहे. आपला चमचा कुठला बरोबर त्याला माहित असतं. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. मला काय सांगायचं, म्हणजे माझ्याकडे कमांडोर आणि वळकडी 2च वस्तू आहेत. जगायचे किती दिवस? ते इंद्राने विचारल्यामुळे सारखं तुम्ही म्हणतात जगायचं किती दिवस, तुमचं आयुष्य किती आहे? या ऋषीने सांगितले, म्हटले शास्त्र असं आहे, आयुष्य कोणाला सांगायचं नसतं. एक चाणक्याने सुभाषित लिहून ठेवले, फक्त ऐकून ठेवा. शक्यतो 9 गोष्टी कोणाला सांगू नका. आयु वित्तम ग्रह छिद्रम मंत्र मैथुन भेषजाम दान मान अपमानमच 9 गोप्याने नेता. आयुष्य कोणाला सांगू नका. बँकेत पैसे किती आहेत कोणाला सांगू नका. हळूच फक्त बायकोच्या कानात सांगा. का? लग्नाची वेळी शपथ घेतलेली असते ना, धर्मेच अर्थेच कामेच नाचरामी नाचरामी नाचरामी. मुलाला सुद्धा सांगू नका, नाही तर लगेच स्क्रीन टच मोबाईल मागणार 50,000चा. आयुवित्त ग्रह छिद्रम, घरची भांडणं कोणाला सांगू नका. औषध सांगू नका, मंत्र सांगू नका, मैथून सांगू नका, दान सांगू नका, मान सांगू नका आणि अपमान सांगू नका. चाणक्याने सांगले शक्यतो 9 गोष्टी कोणाला सांगायच्या, त्याच्यामध्ये आयुष्याचा पहिला नंबर आहे. आणि आयुष्य कोणाला सांगायचं नसतं. इंद्र बोला माझी काही क्रेडिट नाही, मी देवांचा राजा बोलतोय. रोमस ऋषीने सांगितलं तुम्हालाच म्हणून सांगतो, बाकी कोणाला सांगत नाही. माझ्या अंगावरचे केस झडलेले दिसतात का? म्हणजे बरेच केस झडलेले आहेत. म्हणजे जेवढे केस झडलेले आहेत ना, तेवढी इंद्र माझ्या आयुष्यात होऊन गेली. असं म्हटलं की इंद्र आईस्क्रीम झाला बाबा. म्हटलं काय मूर्ख माणूस, मी 8वा बंगला बांधतोय. बंगल्याचं काम सोडलं आणि तपश्चर्या निघाला, वैराग्य निर्माण झालं. बृहस्पती गुरु आडवे झाले, म्हणजे कुठे चालला? म्हणजे तपश्चर्या काय नका, म्हणजे थांबा, तुम्ही पुण्य कमवलेलं आहे, पुण्याचा उपभोग घ्या, पुण्य संपवा, माणसाचा जन्म घ्या, तिथं काहीतरी करा. इथं काय करण्याचा अधिकार नाही. केले होय याची जन्मे, केले होय याची जन्मे, अवघे विठोबाच्या नावे, अवघे विठोबाच्या नावे. हे तुका म्हणे करणे चाळोनिया करती, तुका म्हणे करणे चाळोनिया करती, तुका म्हणे करणे चाळोनिया करती. केले होय याची जन्मे, अवघे विठोबाच्या नावे, तुका म्हणे करणे
अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे कर्मे जाळून या तरशिक्या तरती. काय करायचं हे फक्त माणसाच्या हातामध्ये आहे. बाकी कुठल्याच योनीमध्ये देवाने हे स्वातंत्र्य दिलेलं नाही. माणसाने काहीतरी केलं पाहिजे बुवा. कांडिल्या कुटिल्या होतो मांडा, आळसे धोंडा पडत असे. कांदा कुठं चांगली भाकरी मिळणार हो. काहीतरी करत राहा. करणे ते हेची करा. 14 वैशिष्ट्यापैकी मी 2च सांगितले आहेत फक्त. आणि तुकाराम महाराज म्हणतात हेच करा, बाकी काही भानगडी करू नका. मराठीमध्ये चला फार महत्व आहे. आमचे एक महाराष्ट्रामध्ये विद्वान कीर्तनकार होऊन गेले जगन्नाथ महाराज पवार. त्याने एक चुटका सांगितला चचा. एक माणूस निवडणुकीच्या सुगीमध्ये 50 माणसं घेऊन प्रचाराला गेला होता परगावी. 11ला सभा झाली. काही माणसं स्टेजवर बसली होती, मंचकावर प्रतिष्ठित माणसं, आणि खाली माणसं सगळे बसले होते. त्यातला एक माणूस असा होता त्याचा व्याहीवर बसला होता. त्याने हाताने खूण केली. सभा झाल्यानंतर भेटा. 11ला सभा सुरू झाली, 1ला संपली. स्टेजवरची माणसं खाली आली. हा गेला, आलिंगन दिलं आणि म्हटला तुम्ही जेवायला चला. का? त्याच्या गावी आलेला होता व्याही. जेवायला बोलणं नसतं तर मूर्खात काढला असतं. गावी येऊन जेवायला बोलवत नाही. पण मंचकारचा माणूस जो होता स्पष्ट वक्ता, तो बोला तुम्ही हा शब्द वापरला बहुवचनिक आदरार्थी. तुम्ही संत माय बाप कृपावंत बहुवचनी शब्द आहे. आणि तुम्ही म्हणजे माझ्याबरोबर 50 माणसं आहेत घरी जेवायला घेऊन येऊ का? त्याने विचार केला 50 माणसं जर एकदम घरी आली बायको मूर्खामध्ये काढणार बुवा. का? 50 माणसाचं जेवण घरी तयार नसतं. अगोदर ऑर्डर द्यावी लागते. आणि एका माणसाचं जेवण तयार असतंच. आणि जरी नसलं तर पटकन झुणका भाकर करता येते. आणि नाही करता आली ना तर केंद्रावरून मागवता येते झुणका भाकर केंद्र. एका माणसाचं काहीच अवघड नाही. त्याने काय केलं माहिती आहे? तुम्हीच्या पुढे फक्त च लावला. तुम्हीच या. या चनी काय केलं? बघता काय 49 माणसांना कसा घेऊन टाकले. तुकाराम महाराज म्हणतात करणे ते हेच करा. अर्थात काय करा हे नंतर सांगितलेलं आहे. एक प्रमाण सांगणे पुढे जातो बुवा. नाथ महाराजांचं प्रसिद्ध प्रमाण आहे बुवा. विठोबा रखो माई, विठोबा